नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21, 22, 23, 24 आणि 25 जुलै या 5 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नितीन गुप्ता। तर बघा, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नितीन गुप्ता। तर यांनी कार्यभार कधी स्वीकारलेला आहे? तर 23 जुलै 2025 रोजी कार्यभार स्वीकारलेला आहे। त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर माजी अध्यक्ष जे कार्यवाहक अध्यक्ष होते रवनीत कौर यांची जागा घेतलेली आहे। 23 जुलै 2025 रोजी त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे। ते 1986 च्या बॅचचे निवृत्त भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत आणि यापूर्वी त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले होते। तसेच बघा, स्मिता झिंगरान, पी डॅनियल आणि सुशील कुमार जयस्वाल यांची नियामकाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर या सर्वांची नियुक्ती ही पुढील 3 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जे आधी असेल त्या कालावधीपर्यंत करण्यात आलेली आहे। तर बघा, आता राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण या संदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया। बघा, तर याची स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 2018 रोजी कंपनी कायदा 2013च्या कलम 132 अंतर्गत। याचे मुख्य कार्य आहे लेखा आणि लेखा परीक्षण मानकांचे निरीक्षण करणे, व्यावसायिक गैरवर्तनाची चौकशी करणे आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला शिफारशी करणे। तर याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात पशुधन आणि कुक्कुटपालनाला शेतीचा दर्जा देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। 11 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने पशुपालन आणि कुक्कुटपालनाला शेतीच्या समतुल्य दर्जा दिलेला आहे। आणि असा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे। तर हा दर्जा देण्याचे उद्दिष्ट काय आहे? तर पशुपालकांना शेतीसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे। यामध्ये पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी कृषी इतर या वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच बघा, पशुपालन व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून ग्रामपंचायत कर दरात एक समानता आणण्याकरता कृषी व्यवसायास ज्या दराने कर आकारणी केली जाते त्याच दराने कर आकारणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आणखीन काय करण्यात आलेले आहे बघा, तर कृषीप्रमाणेच पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याज दरात सवलत देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलर संच उभारण्यास सवलत देण्यात आलेली आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त नियत व्यय उपलब्ध करून देण्यास मान्यताही मंत्रिमंडळाने दिलेली आहे। याचा फायदा कोणाला होणार आहे? तर राज्यातील सुमारे 75 लाख कुटुंबे पशुसंवर्धनाचा व्यवसाय करतात, तर त्यांना याचा थेट लाभ होणार आहे। तर बघा, महाराष्ट्र सरकारने पशुपालन आणि कुक्कुटपालनाला शेतीच्या समतुल्य दर्जा दिलेला आहे आणि असा दर्जा देणारे ते देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। नेक्स्ट आहे, कलिंग रत्न पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धर्मेंद्र प्रधान। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंग रत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे। तर हा जो पुरस्कार आहे हा 2024 साठी आहे, कलिंग रत्न पुरस्कार, आणि तो कोणाला मिळालेला आहे? तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना। हा सन्मान कशाबद्दल दिला जातो? तर शिक्षण आणि भारतीय भाषांच्या बळकटीकरणातील योगदानाबद्दल। आयोजक संस्था किंवा कोणामार्फत दिला जातो? तर सरला साहित्य संसदेतर्फे हे दिला जातो। तर बघा, ओडिसा कलिंग रत्न पुरस्कार याची स्थापना झालेली आहे 2007 मध्ये आणि हा पुरस्कार कोणातर्फे दिला जातो? तर सरला साहित्य संसद ओडिसा यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो। स्थापना झालेली आहे 2007 मध्ये। याचे उद्दिष्ट काय आहे? तर शिक्षण, साहित्य, संस्कृती आणि सार्वजनिक सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे। तर 2024 साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना। नेक्स्ट आहे, भारतातील पहिली रोरो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा। तर बघा, भारतातील पहिली रोरो फेरी सेवा गोवा। रोरो म्हणजे काय? रोल ऑन रोल ऑफ। कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर गोवा या राज्यातील मांडवी नदीवरती सुरू करण्यात आलेली आहे। कधी सुरू केलेली आहे? तर 14 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे। या रोरो फेरीचा मार्ग कोणता आहे? तर चोराव बेट ते रायबंदर पणजी।
नाव आहे याचे गंगोत्री आणि द्वारका. प्रवास वेळ असणार आहे 30 मिनिटांवरून 12 ते 13 मिनिटांपर्यंत कमी केलेला आहे. ही जी रोरो फेरी सेवा आहे याचे नाव काय आहे तर गंगोत्री आणि द्वारका. या फेरी विजय मरीन शिपयार्ड्सने डिझाईन केले आहेत आणि त्या बिल्ट ऑन ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल अंतर्गत चालवल्या जाणार आहेत. रोरो फेरी सेवा म्हणजे काय तर ही एक फेरी सेवा आहे ज्यामध्ये प्रवासी त्यांच्या वाहनाने म्हणजेच कार बाईक थेट फेरीत चढू आणि उतरू शकतात. आणि भारतातील पहिली रोरो फेरी सेवा गोवा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या नदीवरती? मांडवी नदीवरती. नेक्स्ट आहे भारतीय लष्कर आणि DRDOने आकाश प्राईम एअर डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी कोठे केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. आकाश प्राईम एअर डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी कोणी केलेली आहे? भारतीय सैन्य आणि DRDOने. कोठे केलेली आहे तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये 15,000 फूट उंचीवरती ही यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. कधी केलेली आहे तर बघा 16 जुलै 2025 रोजी ही चाचणी घेण्यात आलेली आहे लडाख या ठिकाणी. आकाश प्राईम म्हणजे काय? हे जे क्षेपणास्त्र आहे हे काय आहे तर बघा एक आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची अपग्रेडेड आवृत्ती आहे. हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली आहे. त्याची मारक क्षमता ही 30 किलोमीटरपर्यंत आहे. कोणत्याही दिशेने एकाच वेळी अनेक लक्ष्यांना लक्ष्य करण्याची त्याची क्षमता आहे. तसेच ही क्षेपणास्त्रे सुमारे 20 फूट लांब आणि 710 किलो वजनाचे आहेत. तसेच प्रत्येक क्षेपणास्त्रात 60 किलो वजनाचे वॉरहेड ही असते. ही जी प्रणाली आहे ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि त्यामध्ये रिअल टाइम मल्टी सेन्सर डेटा प्रोसेसिंग आणि धोक्यांचे मूल्यांकन क्षमताही असणार आहे. नेक्स्ट आहे सिम्बेक्स सराव 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. तर बघा पूर्ण नाव आहे सिंगापूर भारत सागरी द्विपक्षीय सराव. आवृत्ती आहे 32वी. कालावधी काय होता तर 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे. स्थान होते सिंगापूर आणि दक्षिण चीन समुद्र. भागीदार देश कोणते आहेत? भारतीय नौदल आणि सिंगापूर प्रजासत्ताक नौदल. म्हणजे भारत आणि सिंगापूर या दोन देशांमधील हा सराव आहे सिम्बेक्स सराव. याचे उद्दिष्ट आहे सागरी सुरक्षा मजबूत करणे. तर बघा सिम्बेक्स सराव हा 1994 मध्ये सुरू झालेला आहे. यापूर्वी याला कोणत्या नावाने ओळखले जात होते तर एक्सरसाइज लायन किंग आणि आता त्याला सिम्बेक्स या नावाने ओळखले जाते. भारत आणि सिंगापूर या दोन देशांमधील हा सराव आहे. नेक्स्ट आहे लुंगफून रोपुई हे कोणत्या राज्यात आहे? ज्याला अलीकडेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिझोरम. जुलै 2025 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने मिझोरमच्या लुंगफून रोपुईला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. तर हे स्मारक कुठे आहे तर मिझोरम राज्यातील चंपाई जिल्ह्यामधील लियानपुई गावामध्ये हे आहे. हे एक मेथलिथिक स्थळ आहे जिथे मोठ्या दगडावर मानव, प्राणी, पक्षी इत्यादींचे कोरीव काम आहे. मेनहीर असं म्हणतात या दगडाला. मोठे दगडे असतात हे कोरीव काम ख्रिश्चन धर्माच्या आगमनापूर्वीच्या आदिवासी सांस्कृतिक पद्धतींचे चित्रण करते. हा जो सर्वात मोठा दगड आहे याची उंची 1.87 मीटर आहे आणि रुंदी 1.37 मीटर आहे. यापूर्वी मिझोरममध्ये कौचुआ रोपुईला राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी हा दर्जा दिलेला आहे. तर बघा ही संस्था या संदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया. याची स्थापना झालेली आहे 1861 मध्ये. संस्थापक आहेत सर अलेक्झांडर कनिंघम. मुख्य उद्दिष्ट आहे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे पुरातत्व संशोधन, संवर्धन आणि देखभाल. याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि याचे सध्याचे महासंचालक कोण आहेत तर यदुवीर सिंग रावत हे सध्याचे महासंचालक आहेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेचे. नेक्स्ट आहे भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणाची बिहार स्वेप आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 दोन्ही बरोबर. म्हणजे नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची. निवडणूक जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध अभिनेत्री नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची बिहारसाठी स्वेप आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे. स्वेप मोहीम म्हणजे काय? सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन. तर या मोहिमेचा मतदार हा जागरूकता वाढवण्याचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये तरुण आणि नवीन मतदारांना मतदान करण्यास प्रेरित करावे लागणार आहे. तर याची नियुक्ती केलेली आहे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने. तर बघा राष्ट्रीय निवडणूक आयोगाची याची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 रोजी. याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. या संस्थेचा प्रकार आहे स्वायत्त संवैधानिक संस्था.
मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे कार्य काय असते बघा, तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका आयोजित करणे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला 2025चा संयुक्त राष्ट्रांचा मंडेला पुरस्कार देण्यात आला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 आणि 2 दोन्ही बरोबर. तर बघा संयुक्त राष्ट्र मंडेला पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे, तर ब्रेंडा रेनॉल्ड्स कॅनेडियन आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या आणि केनेडी ओडेड केनिया सामाजिक उद्योजक या दोघांना देण्यात आलेला आहे. तर बघा महिलांमध्ये ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि पुरुषांमध्ये केनेडी ओडेड यांना देण्यात आलेला आहे. कोणी दिलेला आहे, तर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्र मंडेला पुरस्कार याचे पूर्ण नाव काय आहे, तर नेल्सन रोलिहलाल मंडेला पुरस्कार. 2014 मध्ये याची संयुक्त राष्ट्र महासभेने स्थापना केलेली आहे आणि पहिला पुरस्कार 2015 मध्ये प्रदान करण्यात आला होता. या अंतर्गत दर 5 वर्षांनी 2 व्यक्तींना सन्मानित केले जाते, एक महिला आणि एक पुरुष अशा 2 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सहसा 18 जुलै रोजी दिला जातो. याचा उद्देश आहे नेतृत्व, सेवा, नम्रता आणि एकता यासारख्या मूल्यांना प्रोत्साहन देणे. तर 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने हा पुरस्कार दर 5 वर्षांनी दिला जातो. नेक्स्ट आहे कोणत्या देशाने द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRF याला दहशतवादी संघटना घोषित केली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. जुलै 2025 मध्ये अमेरिकेने द रेजिस्टन्स फ्रंट याला परदेशी दहशतवादी संघटना आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे. या संघटनेला पाकिस्तानचा पाठिंबा आहे आणि ती लष्कर-ए-तैयबाची आघाडीची संघटना मानली जाते. TRF ची स्थापना 2019 मध्ये झालेली आहे. 2024 मध्ये भारतीय सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांची जबाबदारी ही TRF ने स्वीकारलेली होती. त्यामुळेच बघा भारताने 5 जानेवारी 2023 रोजी UAPA अंतर्गत TRF ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले होते. नेक्स्ट आहे चौथा बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव DMEX. हा सराव 2025 कोणी आयोजित केला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑफ इंडिया. चौथा बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव 2025 आयोजन केलेले आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑफ इंडियाने. कालावधी होता 14 ते 15 जुलै 2025 दरम्यान. स्वरूप होते व्हर्च्युअल टेबलटॉप अभ्यास. व्यायामाचे नाव आहे DMEX डिझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज. उद्दिष्ट आहे चक्रीवादळ आणि पूर यासारख्या आपत्तींसाठी प्रादेशिक तयारीचे मूल्यांकन करणे. यामध्ये सहभागी देश कोणते आहेत बघा, बिमस्टेकचे सदस्य देश होते भारत, म्यानमार, बांगलादेश, थायलंड, नेपाळ, भूतान, श्रीलंका. बिमस्टेक, आता बिमस्टेकचा लॉंग फॉर्म काय आहे, तर बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. याची स्थापना झालेली आहे 6 जून 1997 रोजी. मुख्यालय आहे बांगलादेशातील ढाका या ठिकाणी. बिमस्टेकचे सदस्य देश आहेत 7 भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि थायलंड. तर बिमस्टेक स्थापन करण्याचा उद्देश काय आहे, दक्षिण आणि आग्नेय आशियातील आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याला चालना देणे. नेक्स्ट आहे G20 अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची बैठक कोठे झाली, तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. G20 अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँक प्रमुखांची बैठक 2025 झालेली आहे दक्षिण आफ्रिकेतील डर्बन या ठिकाणी. उद्देश आहे जागतिक आर्थिक सहकार्याला चालना देणे. यामध्ये कोणत्या प्रमुख चर्चा करण्यात आल्या, तर संघर्ष आणि व्यापार तणाव, कर्ज संकट आणि हवामान आपत्ती या विषयांवरती चर्चा करण्यात आलेली आहे. यामध्ये बघा अमेरिका, भारत, जपान, कॅनडा यासारख्या प्रमुख देशांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. G20 संघ, तर याची स्थापना झालेली आहे 1999 मध्ये. याचे उद्दिष्ट आहे जागतिक आर्थिक स्थिरता वाढवणे. याचे एकूण सदस्य 21 आहेत. यामध्ये 19 देश आणि युरोपियन युनियन प्लस आफ्रिकन युनियन असे 21 सदस्य आहेत. नेक्स्ट आहे 2026च्या QS बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग मध्ये भारतातील सर्वात स्वस्त विद्यार्थी शहर कोणते आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. 2026च्या QS रँकिंग मध्ये दिल्लीला भारतातील सर्वात स्वस्त विद्यार्थी शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर या शहराचा स्कोर किती आहे 96.5. हा जो स्कोर आहे हा शिक्षण शुल्क आणि राहणीमानाच्या खर्चावर आधारित आहे. जागतिक क्रमवारीत भारतातील शहरांचे स्थान, तर बघा यामध्ये दिल्लीचे स्थान 104वे आहे. मुंबई आहे
इथं मिस्टेक झालेली आहे. बेंगलोर आहे 108व्या स्थानावरती आणि चेन्नई आहे 128व्या स्थानावरती. यावर्षीच्या विद्यार्थी शहरांच्या क्रमवारीत दक्षिण कोरियाचे सोल हे सर्वोत्तम शहर ठरलेले आहे. तर त्याने लंडनला मागे टाकत पहिल्या स्थानावर स्थान मिळवलेले आहे. तर बघा या यादीतील पहिली 5 शहरे जागतिक लेवलची बघूया आपण. पहिल्या क्रमांकावरती आहे दक्षिण कोरियातील सोल, दुसरे आहे जपानमधील टोकियो, तिसरे आहे युनायटेड किंगडममधील लंडन, चौथे आहे जर्मनीमधील म्युनिक आणि पाचवे आहे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न. नेक्स्ट आहे कथकली आणि शास्त्रीय कला पुरस्कार कोणत्या राज्यात देण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ राज्यामध्ये. केरळ सरकारने 2023 या वर्षासाठी राज्य कथकली पुरस्कार, पल्लवूर अप्पूमारार वाद्य पुरस्कार आणि केरळीय नृत्य नाट्य पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार केरळच्या शास्त्रीय कलाकृतींच्या जतन आणि संवर्धनात मोठे योगदान देणाऱ्या दिग्गजांना सन्मानित करतात. तर बघा राज्य कथकली पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर कुरूर वासुदेवन नंबूथिरी. तर यांना चेंडावादन मध्ये असाधारण योगदानासाठी दिलेला आहे. दुसरे आहेत कलामंडलम शंकर वॉरियर, यांना मदलम वादनमध्ये उत्कृष्टतेसाठी दिलेला आहे. दुसरे आहेत पल्लवूर अप्पू मरार वाद्य पुरस्कार, हा देण्यात आलेला आहे मतनूर शंकरनकुट्टी मरार यांना. तर चेंडावादनमध्ये नवीनता आणि लय की जटिलता यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आहेत हे मतनूर शंकरकुट्टी मरार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसरा पुरस्कार आहे केरळ नृत्य नाटक पुरस्कार, हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कलामंडलम PN गिरिजादेवी यांना. कुडियाट्टम यामध्ये व्यापक योगदान देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बघा एक कुडियाट्टम एक आहे 2000 वर्ष जुने संस्कृत नाट्यरूप आहे आणि यामधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 आवृत्ती असणार आहे 56वी. कालावधी बघा 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान याचे आयोजन होणार आहे. स्थान असणार आहे गोवा. आयोजक आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालय NFDC आणि गोवा सरकार. याचे संचालक आहेत शेखर कपूर आणि या महोत्सवाची थीम आहे वेव्ज फिल्म बाजाराच्या माध्यमातून भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून सादर करणे. यामध्ये पहिल्यांदाच OTT प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. OTT प्लॅटफॉर्मचे कोणते आहेत बघा अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, सोनी आणि वायकॉम यांचे प्रतिनिधी यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या प्रतिनिधींचा. नेक्स्ट आहे आंद्रे रसेल कोणत्या क्रिकेट संघाचा खेळाडू आहे ज्याने अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेस्ट इंडिज. जुलै 2025 मध्ये आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आंद्रे रसेलने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो 2012 आणि 2016 मध्ये T20 विश्वचषक विजेत्या संघात वेस्ट इंडिजचा भाग होता. त्याने 56 एकदिवसीय आणि 1 कसोटी सामना खेळला आहे. तसेच 84 T20 सामने खेळलेले आहेत. 2025 मध्ये लॉस एंजेलिस नाईट रायडर्ससाठी मेजर लीग क्रिकेट USA यामध्येही तो खेळलेला आहे. नेक्स्ट आहे पृथ्वी 2 आणि अग्नी 1 क्षेपणास्त्रांची चाचणी कुठे करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा. पृथ्वी 2 आणि अग्नी 1 या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आलेली आहे 17 जुलै 2025 रोजी. ठिकाण आहे चांदीपूर, ओडिसातील एकात्मिक चाचणी केंद्र. क्षेपणास्त्रांची नावं आहेत पृथ्वी 2 आणि अग्नी 1. या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा अग्नी 1 क्षेपणास्त्र याचा प्रकार आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. श्रेणी आहे 700 किलोमीटर. वजन आहे 12 टन. वॉरहेड क्षमता आहे 1000 किलोपर्यंत अण्वस्त्रे. याचा विकास कोणी केलेला आहे? तर DRDO आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या प्रयोगशाळेमध्ये याचा विकास करण्यात आलेला आहे. दुसरे क्षेपणास्त्र आहे पृथ्वी 2. याचा प्रकार आहे जेमिनीवरून पृष्ठभागावर मारा करणारे अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. याची श्रेणी आहे 350 किलोमीटर. यामध्ये द्रव आणि घन दोन्ही प्रकारचे इंधन वापरण्यात आलेले आहे. याचा विकास DRDOने केलेला आहे. याचे वैशिष्ट्य आहे उच्च अचूकता, 500 ते 1000 किलोपर्यंतचे वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे. नेक्स्ट आहे सुजित कलकलने UWW रँकिंग मालिकेत कोणते पदक जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण पदक. सुजित कलकलने UWW रँकिंग सिरीज म्हणजेच कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. यावर्षी कोणत्याही UWW
रँकिंग सिरीजमध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. ही स्पर्धा हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे आयोजित करण्यात आली होती. 2025चा राष्ट्रीय भूस्थानिक उद्योजक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 INCOIS म्हणजेच काय, भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र याला 2025चा राष्ट्रीय भूस्थानिक प्रॅक्टिशनर पुरस्कार मिळालेला आहे. ओपन सोर्स अवकाशीय तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सागरी क्षेत्रात त्यांच्या पूर्वसूचना सेवांसाठी भारत सरकारकडून याआधी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 देखील मिळालेला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र म्हणजेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस INCOIS याची स्थापना झालेली आहे 3 फेब्रुवारी 1999 रोजी. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत हे केंद्र येते. मुख्यालय आहे प्रगतीनगर हैदराबाद. याचे उद्दिष्ट आहे समाज, उद्योग, सरकार आणि शास्त्रज्ञांना नागरी माहिती आणि सल्लागार सेवा प्रदान करणे. नेक्स्ट आहे भारतात साऊथहॅम्प्टन विद्यापीठाचे कॅम्पस कोठे स्थापन झाले आहे? तर बघा, हे साऊथहॅम्प्टन विद्यापीठ इंग्लंड या देशातील आहे. याचे कॅम्पस भारतामध्ये कोठे स्थापन झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरुग्राम. भारतातील साऊथहॅम्प्टन विद्यापीठाचा परिसर हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. याची घोषणा केलेली आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी. हे भारतातील पूर्ण कॅम्पस उघडणारे पहिले परदेशी विद्यापीठ असणार आहे. भारत सरकारने परवाना मिळवलेले हे पहिले UK विद्यापीठ बनले आहे. साऊथहॅम्प्टन विद्यापीठ स्थापना झालेली आहे 1862 मध्ये. याचे स्थान आहे साऊथहॅम्प्टन, हॅम्पशायर, इंग्लंड. QS रँकिंगमध्ये हे जगातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवते. नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात जगदीशपूर हल्दिया आणि बोकारो धामरा पाईपलाईन विभागाचे उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री ऊर्जा गंगा प्रकल्पाच्या जगदीशपूर हल्दिया आणि बोकारो धामरा पाईपलाईन विभागाचे उद्घाटन केलेले आहे. हे पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या ठिकाणी आहे. यासाठी दुर्गापूर कोलकाता विभागाची किंमत आहे 1190 कोटी रुपये. हा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे पूर्व भारताला परवडणारी स्वच्छ आणि हरित ऊर्जा प्रदान करणे. याचे फायदे असणार आहेत उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उद्योगांना गॅस पुरवठा, 30 लाख घरांना पाईपद्वारे गॅस सुविधा देण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे ज्युनियर राष्ट्रीय रग्बी 7S च्या अजिंक्यपद स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांचा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार. ज्युनियर राष्ट्रीय रग्बी 7S चॅम्पियनशिप 2025 आवृत्ती होती 10वी. यजमान शहर होते उत्तराखंड राज्यातील देहरादून. वयोगट होता 18 वर्षाखालील मुले आणि विजेता संघ राहिलेला आहे बिहार. नेक्स्ट आहे एव्हिडन्स वेल्थ हुरून इंडियाच्या 2025च्या अंडर 30 यादीत कोण अव्वल आलेले आहे? तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदित्य पालीचा. एव्हिडन्स वेल्थ हुरून इंडियाने 2025 साठी 30 वर्षांखालील तरुणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 30 वर्ष आणि त्याखालील वयाच्या भारतातील 79 तरुण त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एव्हिडन्स वेल्थ हुरून इंडिया 2025 यामधील पहिले 5 कोण आहेत बघा. आदित्य पालीचा 22 वर्ष आहे, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स. कैवल्य वोहरा 22 वर्ष, झेप्ट वाहतूक आणि लॉजिस्टिक. मिहिर मेंढा 25 वर्ष, RMZ रिअल इस्टेट. शाश्वत नाकराणी 26 वर्ष, भारत पे फायनान्शियल सर्व्हिसेस. चैतन्य जालन 27 वर्षांचे आहेत, ॲटोमोबिलिटी आणि ऑटोमोबाईल कॅप्शिंग कंपनी. तसेच बघा या यादीमध्ये देवंशी केजरीवाल, राधिका अंबानी, अनन्याश्री बिर्ला, वृषाली प्रसाद, रोमिता मुजुमदार, देविका घोलप या सर्वात तरुण महिला उद्योजक आहेत. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 जुलै. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन 20 जुलै रोजी साजरा केला जातो. याचे उद्दिष्ट आहे बुद्धिबळाचे जागतिक महत्त्व, बौद्धिक विकास आणि सांस्कृतिक संवादाला चालना देणे. स्थापनेचे कारण आहे 1924 मध्ये फिडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना करण्यात आलेली. या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे प्रत्येक हालचाल मोजते. नेक्स्ट आहे इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पटना. इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 आवृत्ती आहे 6वी.
तारीख होती 19 जुलै 2025 रोजी. स्थळ होते पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कंकरबाग, पटना. आयोजन केलेले होते ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने. एकूण सहभागी होते 390 खेळाडू. ही स्पर्धा 100 मीटर ते 10,000 मीटर शर्यत, लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक इत्यादी यामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. उद्दिष्ट आहे आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणे. नेक्स्ट आहे भारताने गोवर आणि रुबेला लसींसाठी कोणत्या देशाला मदत केली आहे? तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बोलिव्हिया. बोलिव्हियाला भारताची लस मदत जुलै 2025 मध्ये केलेली आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये येतो हा बोलिव्हिया देश. गोवर आणि रुबेला लसींचे 3 लाख डोस पाठवण्यात आलेले आहेत. वैद्यकीय साहित्य, आपत्कालीन आरोग्य पुरवठा हे देखील पाठवण्यात आलेला आहे. गोवरच्या रुग्णांमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे बोलिव्हियामध्ये राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे 57व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 पदके. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2025 आवृत्ती होती 57वी. कोठे आयोजन करण्यात आलेले? तर दुबई, संयुक्त अरब अमिराती. सहभागी झालेले आहे 90 देशातील 354 विद्यार्थी. उद्देश आहे शालेय स्तरावर रसायनशास्त्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे. भारताची कामगिरी बघा, यामध्ये 2 सुवर्ण आणि 2 रौप्य असे एकूण 4 पदके जिंकलेली आहेत. जागतिक स्तरावरती भारताचे स्थान राहिलेले आहे 6वे. सुवर्ण पदक विजेते देवेश पंकज भैया महाराष्ट्र, संदीप कुची तेलंगणा. रौप्य पदक विजेते देवदत्त प्रियदर्शी ओडिसा आणि उज्ज्वल केसरी दिल्ली. नेक्स्ट आहे सरकारी कामाच्या ठिकाणी महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढवण्यासाठी महिला आरोग्यम सेलची स्थापना कोठे करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. महिला आरोग्य कक्ष नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे 18 जुलै 2025 रोजी. नवी दिल्लीतील शास्त्री भवन या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते. तर हे कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत कायदेशीर व्यवहार विभाग आहे. याचा उद्देश आहे सरकारी कामाच्या ठिकाणी महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढवणे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. गुजरातचा आदिवासी जिनोम प्रकल्प 2025. तर बघा, आदिवासी समुदायांवर लक्ष केंद्रित करून जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे गुजरात हे पहिले भारतीय राज्य बनलेले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री कुबेर दिंडोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सल्लामसलतीत आदिवासी लोकसंख्येसाठी आनुवंशिक आरोग्य धोके ओळखणे आणि अचूक आरोग्य सेवा सक्षम करणे या उद्देशाने आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील 17 जिल्ह्यांमधील आदिवासी समुदायातील 2000 व्यक्तींचे जिनोम सिक्वेन्स केले जातील. गुजरातमधील आदिवासी लोकसंख्येसाठी संदर्भ जिनोम डेटाबेसची निर्मिती नावाचा हा प्रकल्प गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे राबवला जात आहे. काय नाव आहे प्रकल्पाचे? तर बघा, गुजरातमधील आदिवासी लोकसंख्येसाठी संदर्भ जिनोम डेटाबेसची निर्मिती. सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, कर्करोग आणि इतर अनुवंशिक आजारांची ओळख पटवली जाणार आहे. या अंतर्गत जिनोम सिक्वेन्सिंग ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये जीवाच्या DNA किंवा RNAच्या न्यूक्लियोटाइड्सचा अचूक क्रम वाचला जातो आणि रेकॉर्ड केला जातो. ही प्रक्रिया जीवाची अनुवंशिक रचना समजून घेण्यास मदत करते. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला ICC मध्ये असोसिएट सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजे तिमोर लेस्टे आणि झांबिया या 2 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. घोषणा तारीख केलेली आहे बघा, घोषणा 20 जुलै 2025 रोजी ICCच्या वार्षिक बैठकीदरम्यान. ही बैठक सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. नवीन सदस्य देश आहेत तिमोर लेस्टे आणि झांबिया. यांचा समावेश करण्याचा नवीन उद्देश काय आहे बघा, तर नवीन देशांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC याची एकूण सदस्य संख्या आहे 110. अध्यक्ष आहेत जय शहा 2024 पासून आणि CEO आहेत संजोग गुप्ता. एलोग्राफा इफुसोसॉरिडिका ही लायकेनची नवीन प्रजाती कोठे सापडली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतातील पश्चिम घाट. लायकेनच्या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे. याचे नाव आहे एलोग्राफा इफुसोसॉरिडिका. स्थान आहे पश्चिम घाट. संशोधक आहेत भारतीय शास्त्रज्ञांचा संघ. हे शास्त्रज्ञांचा संघ कोठून आलेला? तर MACS अघरकर संशोधन संस्था पुणे. एलोग्राफा इफुसोसॉरिडिका हा एक
क्रस्टोज लायकेन आहे जो खडकांच्या किंवा झाडांच्या पृष्ठभागावर चिकटतो। लायकेन म्हणजे काय, तर लायकेन हा एक संयुग जीव आहे जो बुरशी किंवा शेवाल किंवा सायनोबॅक्टेरिया या दोन वेगवेगळ्या जीवांच्या सहजीवन संबंधातून तयार होतो। तर या लायकेनचा उपयोग काय होतो, तर लिटमस पेपर बनवण्यासाठी, औषधे आणि परफ्यूममध्ये तसेच मातीच्या निर्मितीमध्ये हे उपयुक्त आहे। नेक्स्ट आहे 2031 पर्यंत कोणता देश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करेल, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्लंड। इंग्लंड हा देश 2027, 2029 आणि 2031 मध्ये पुढील 3 जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलचे आयोजन करणार आहे। WTC फायनल हा ICC द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना असतो। हा सामना आयोजित करण्याचे उद्दिष्ट काय आहे, तर कसोटी क्रिकेटला स्पर्धात्मक आणि लोकप्रिय बनवणे। इंग्लंडने यापूर्वी 2021, 2023 आणि 2025 मध्ये WTC फायनलचे आयोजन केलेले होते। हे जे WTC फायनल असते हे दर 2 वर्षांनी आयोजन केले जाते। 2023 ते 2025 यामधील विजेता बघा दक्षिण आफ्रिका हा संघ ठरलेला आहे आणि उपविजेता आहे ऑस्ट्रेलिया संघ। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या 3 देशांमध्ये त्रिपक्षीय रेल्वे करार झाला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि अफगाणिस्तान। जुलै 2025 मध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी त्रिपक्षीय रेल्वे प्रकल्पासाठी एक महत्त्वाचा करार केला आहे। 3 देशांना रेल्वे नेटवर्कने जोडणे याचा मुख्य उद्देश आहे। मध्य आशियाई देशांना पाकिस्तानी बंदरांना थेट कनेक्टिव्हिटी द्यावी लागणार आहे। याची एकूण लांबी असणार आहे सुमारे 640 किलोमीटर। याची सुरुवात कोठून झालेली आहे, तर हैरतन उझबेकिस्तान अफगाणिस्तानची सीमा येथून याची सुरुवात झालेली आहे। याचा मार्ग आहे काबूल, लोगर, खरलाची म्हणजेच पाकिस्तानचा कुलूम जिल्हा। नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने शक्तिश्री कार्यक्रम सुरू केला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिशा। शक्तिश्री कार्यक्रम ओडिशा सरकार घोषणा झालेली आहे 19 जुलै 2025 रोजी। या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे मुलींच्या सुरक्षिततेला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे। राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे। महाविद्यालये आणि विद्यापीठे कॅम्पस सुरक्षित आणि समावेशक बनवले जातील। यासाठी शक्तिश्री मोबाईल ॲप देखील लॉन्च करण्यात येणार आहे। कोणी राबवलेला आहे, तर ओडिशा सरकारने राबवलेला आहे शक्तिश्री कार्यक्रम मुलींच्या सुरक्षिततेला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी। नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती यशवंत वर्मा। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे प्रकरण कोणते आहे, रोख रक्कम प्रकरण आहे। मार्च 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानातून जळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आलेली होती। तर ही जी रक्कम आहे, तर बघा तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी उच्च न्यायालयांच्या 3 न्यायाधीशांची समिती स्थापन केली होती याचा शोध घेण्यासाठी। समितीने त्यांना दोषी ठरवले आणि अहवाल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवण्यात आलेला आहे। जुलै 2025 मध्ये संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू झाली आहे। लोकसभेत 100+ खासदारांनी नोटीसवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि राज्यसभेमध्ये 50+ खासदारांचा पाठिंबा देखील आवश्यक आहे। जर हा ठराव मंजूर झाला तर न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे। तर बघा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या रोख रक्कम प्रकरणाबद्दल त्यांच्यावरती महाभियोग चालवण्यात येत आहे। नेक्स्ट आहे 2025च्या FISU जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन। FISU जागतिक विद्यापीठ खेळ 2025 कालावधी होता 16 जुलै ते 27 जुलै 2025। स्थान होते जर्मनी। आवृत्ती 32वी। खेळ यामध्ये 18 खेळांमध्ये 234 कार्यक्रम किंवा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये 17 ते 25 वयोगटातील विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी होतात। भारताच्या राईन आणि रुहर यांनी 2025 FISU जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये बॅडमिंटन या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकून नवा इतिहास रचलेला आहे। तर जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताने पदक जिंकण्याची पहिलीच वेळ आहे। भारताने 1959 पासून युनिव्हर्सिटी एडमध्ये भाग घेण्यास सुरुवात केलेली आहे। भारताने कोणत्या रोगासाठी ॲड फाल्सिवॅक्स नावाची पहिली स्वदेशी लस तयार केली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मलेरिया। भारतातील पहिली स्वदेशी मलेरिया लस नाव आहे ॲड फाल्सिवॅक्स। ही जी लस आहे ही ICMR आणि RMRC भुवनेश्वर यांनी विकसित केलेली आहे।
तर ही जी लस आहे ही कोणत्या परजीवावरती काम करेल, तर प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम म्हणजेच मलेरियाचा सर्वात घातक प्रकार आहे हा, तर याच्यावरती हे काम करेल. परजीवी रक्तात पोहोचण्यापूर्वीच रक्तात पोहोचण्यापासून ही रोकेल, तसेच डासांद्वारे संसर्ग पसरण्यापासून ही लस रोकेल. शरीरात मजबूत अँटीबॉडीज तयार करेल आणि हे जो व्हायरस आहे हे पसरण्यासाठी निष्प्रभ करेल. नेक्स्ट आहे 21 जुलै 2025 रोजी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा कोणी दिला, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगदीप धनकर. उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांचा राजीनामा, तर ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. त्यांनी शपथविधी कधी घेतलेला, 11 ऑगस्ट 2022 रोजी आणि राजीनामा दिलेला आहे 21 जुलै 2025 रोजी. त्यांनी हा जो राजीनामा आहे हा आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. संविधानाच्या कलम 67 अंतर्गत हा राजीनामा देण्यात आलेला आहे. अधिवेशनाच्या मध्यभागी राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत जगदीप धनकर. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशाकडून अपाचे AH-64E हेलिकॉप्टर खरेदी केले आहे, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. भारतीय लष्कराला अपाचे AH-64E हेलिकॉप्टरची पहिली खेप मिळाली आहे. 21 जुलै 2025 रोजी अमेरिकेतून 3 अपाचे AH-64E हेलिकॉप्टर भारतात आलेले आहेत. हे हेलिकॉप्टर हिडन एअरबेसवर उतरले आणि जोधपूरमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. भारतीय हवाई दलाकडे आधीच 22 अपाचे हेलिकॉप्टर आहेत आणि आता लष्करालाही अत्याधुनिक हेलिकॉप्टर मिळालेले आहेत. एकूण 6 हेलिकॉप्टरचा करार आहे अमेरिकेशी, त्यातील 3 आता पोहोचलेले आहेत आणि 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत बाकीचे 3 हेलिकॉप्टर येण्याची अपेक्षा आहे. या हेलिकॉप्टरना उडणारी टाकी किंवा उडणारी तोफ असे म्हणतात. हेलफायर क्षेपणास्त्रे, हायड्रा रॉकेट आणि 30 मिलीमीटर चेन गनने हे सज्ज आहेत. नेक्स्ट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचे पहिले कॅम्पस कोठे स्थापन करण्यात आले आहे, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचे पहिले कॅम्पस मुंबई या ठिकाणी. याचे उद्घाटन केलेले आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. याचे उद्दिष्ट आहे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंड रिॲलिटी या क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करणे. यामध्ये भागीदार कंपन्या कोणत्या आहेत बघा, गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲडोब आणि NVID आणि यूट्यूब. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कोठून केली, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोतीहारी. पंतप्रधान मोदींचा मोतीहारी दौरा. मोतीहारी बिहार राज्यामध्ये आहे. कधी दौरा करण्यात आला, 18 जुलै 2025 रोजी. या दौऱ्यादरम्यान 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आलेली आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने 1,173 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. तसेच त्यांनी 5,397 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केलेली आहे. 4,080 कोटी रुपयांचा दरभंगा नरकटियाज रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प सुरू झालेला आहे. या अंतर्गत 4 अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या 4 अमृत भारत गाड्या मोतीहारी ते दिल्ली दरम्यान धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समस्तीपूर बचवाडा रेल्वे विभागावरील स्वयंचलित सिग्नलिंग सुविधा राष्ट्राला समर्पित केलेली आहे. नेक्स्ट आहे मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट कोणत्या वर्षी झाला, ज्यातील 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2006. मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण 2006 कधी झालेला होता, 11 जुलै 2006 रोजी. पश्चिम रेल्वे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हे बॉम्बस्फोट झालेला होता. यामध्ये 11 मिनिटांमध्ये 7 साखळी स्फोट घडवण्यात आलेले होते. लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत 189 लोकांचा मृत्यू झालेला होता, तर 827हून अधिक जखमी झालेले होते. याचा तपास केलेला आहे महाराष्ट्र ATSने. यामध्ये 13 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि 30 विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले होते. 2015 मध्ये विशेष न्यायालयाने 12 जणांना दोषी ठरवले होते. या बॉम्बस्फोटांना 19 वर्षांनंतर, म्हणजे आता 19 वर्ष झालेले आहेत, तर 19 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी 21 जुलै 2025 रोजी 12 पैकी 11 जिवंत आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेले आहे. म्हणजे 12 पैकी 11 जिवंत आहेत, एक आधीच मृत्यू पावलेला आहे, असे मिळून 12, तर या जणांना निर्दोष सोडवण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 जुलै. राष्ट्रीय ध्वज दिन 22 जुलै. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने तिरंगेला भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केले. या स्मरणार्थच 22 जुलै हा राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो.
तिरंग्याची सुरुवातीची जी रचना आहे ही पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेले होते आणि या ध्वजामध्ये पूर्वी चरखा होता जो आता अशोक चक्राने त्याची जागा घेतलेली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच 2025चा सर्वोत्कृष्ट जादू निर्माता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुहानी शहा यांना. सर्वोत्कृष्ट जादू निर्माता पुरस्कार 2025 सुहानी शहा भारतीय जादूगर आहे, हिला हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणी दिलेला आहे? तर FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक 2025 इटलीतर्फे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जादूच्या दुनियेचा ऑस्कर पुरस्कार मानला जातो. सुहानी शहा ही पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जादू लोकप्रिय केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. तर बघा आता हे सुहानी शहा हिचा जन्म झालेला आहे 29 जानेवारी 1990 रोजी. राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणचे आहे आणि तिची कला कोणती आहे? तर मन वाचन, हायप्रोथेरपी आणि कथाकथन. नेक्स्ट आहे जपान ओपन 2025 बॅडमिंटन मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शियुकी. जपान ओपन 2025 बॅडमिंटन संबंधित स्पर्धा आहे. स्थळ आहे टोकियो मेट्रोपॉलिटन जिम्नॅशियम जपान. कालावधी होता 15 ते 20 जुलै 2025 दरम्यान. श्रेणी कोणती आहे या स्पर्धेची? BWF सुपर 750 स्पर्धा. पुरुष एकेरीचा विजेता आहे शी युकी चीन. उपविजेता आहे अलेक्स लॅनियर फ्रान्स. महिला एकेरीची विजेते आहे अन सेयंग दक्षिण कोरिया आणि उपविजेते आहे वांग जिएई चीन. नेक्स्ट आहे 2025चा फिडे बुद्धिबळ विश्वचषक कोणता देश आयोजित करेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 यजमान देश आहे भारत. कालावधी असणार आहे 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान. यामध्ये एकूण खेळाडू असणार आहे 206. भारताने शेवटची स्पर्धा 2002 मध्ये हैदराबाद येथे आयोजित केलेली होती. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ स्थापना झालेली आहे 20 जुलै 1924 मध्ये पॅरिसमध्ये आणि याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी. नेक्स्ट आहे युलिया स्विरिडेंको कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युक्रेन. जुलै 2025 मध्ये युलिया स्विरिडेंको युक्रेनच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. युलिया स्विरिडेंको यांची डेनिस स्मेहल यांच्या जागी पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर डेनिस स्मेहल हे आता संरक्षण मंत्री बनलेले आहेत युक्रेनचे. यापूर्वी स्विरिडेंको यांनी उपपंतप्रधान आणि आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी अमेरिका युक्रेन खनिज करारात मुख्य वाटाघाटीकार म्हणूनही काम पाहिलेले होते. नेक्स्ट आहे MiG-21 लढाऊ विमान कधी निवृत्त होईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 19 सप्टेंबर 2025 रोजी. MiG-21 लढाऊ विमान निवृत्तीची तारीख आहे 19 सप्टेंबर 2025. चंदीगड एअरबेसवर निरोप समारंभ आयोजित केला जाईल. MiG-21 हे विमान 1963 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते. हे भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते. हे 62 वर्षांपासून सर्वात जास्त काळ चालणारे लढाऊ विमान ठरलेले आहे. याला फ्लाइंग कॉफिन असे म्हटले जाते. MiG-21 ची जागा स्वदेशी बनावटीचे तेजस Mk-1A लढाऊ विमान घेणार आहे. नेक्स्ट आहे VS अच्युतानंदन यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. 21 जुलै 2025 रोजी VS अच्युतानंदन यांचे निधन झालेले आहे. केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम या ठिकाणी त्यांचे निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव आहे वेलिकतू शंकरन अच्युतानंदन. ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाशी संबंधित होते. तसेच ते केरळचे माजी मुख्यमंत्री होते. ते बघा केरळचे मुख्यमंत्री कधी होते? 2006 ते 2011 या कालावधीमध्ये ते केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते. नेक्स्ट आहे दक्षिण चीन प्रदेशात धडकलेल्या वादळाला विफा असे नाव कोणी दिले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थायलंड या देशाने. वादळाचे नाव आहे विफा. हे नाव थायलंडने सुचवलेले आहे. याचा अर्थ आहे वेगवान प्रवाह. बघा हे जे वादळ आहे हे कधी आलेले होते? जुलै 2025 मध्ये. वेग होता 140 किलोमीटर पर ताशी. याने प्रभावित क्षेत्र कोणते झालेले आहेत? दक्षिण चीन, व्हिएतनाम आणि लाओस. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.